साईबाबांचा महानिर्वाण दिन 15 ऑक्टोबर हा दिवस राष्ट्रीय कॅलेंडरवर नोंदवावा या मागणीसाठी शिर्डीत साई भक्तांच्या उपस्थितीत भव्य विचारमंथन पार पडले। सिद्धपेठ शिर्डी साई दरबार दिल्ली यांच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। देश विदेशातून आलेल्या साई भक्तांसह आजी माजी खासदार, ग्रामस्थ आणि साई संस्थांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। या प्रसंगी चित्रपट निर्माते आशिम खेत्रपाल लिखित 2000 सालच्या अगोदरची शिर्डी आणि बदललेली शिर्डी या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले। साईबाबा हे विश्वविख्यात संत असून श्रद्धा, वट आणि सबुरीचा संदेश देणाऱ्या या महात्म्यांचा निर्वाण दिन राष्ट्रीय कॅलेंडरमध्ये समाविष्ट होणे गरजेचं असल्याचं सरला बेटाचे महंत रामगिरी महाराज यांनी म्हटलंय। तर या मागणीसाठी मी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना निवेदन देणार असून संसद अधिवेशनातही हा मुद्दा मांडणार आहे। संबंधित विभागांशी पत्रव्यवहार करून प्रयत्नशील राहण्याचं आश्वासन खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांनी दिले। तसेच निर्वाण दिन राष्ट्रीय कॅलेंडरमध्ये समाविष्ट व्हावा यासाठी साई भक्त JP सिसोदिया गेली 8 वर्षे प्रयत्न करत आहेत। संस्थान प्रशासनही या उपक्रमाला साथ देणार असल्याचे साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर सांगितले। चित्रपट शिर्डी के साईबाबाचे निर्माते आशिम खेत्रपाल यांनी शिर्डीच्या विकासावर आधारित पुस्तक प्रकाशित केले। त्यांनी सांगितले की हे पुस्तक लवकरच 16 भाषांमध्ये उपलब्ध होईल अशी माहिती दिली। संतांचा महानिर्वाण दिन अतिशय महत्त्वाचा असतो, कारण एक भगवंताशी मिलन त्या दिवशी असतं। ज्या दिवशी कारण जीव जो असतो, जीव हा संसारामध्ये आसक्त असणारा जीव असतो आणि म्हणून जन्म मरणाच्या चक्रामध्ये भ्रमण करणारा जीव असतो। संत हे जन्म मरणाच्या पलीकडे असतात आणि म्हणून भगवंताशी त्यांचं मिलन असतं। दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे संतांची पुण्यतिथी आपण जी साजरी करतो त्याचं कारणच हे आहे की संतांचा महानिर्वाण म्हणजे पुण्यतिथी असते आणि साईबाबा म्हणजे संपूर्ण विश्वविख्यात संत आहेत। तर अशा प्रकारे साईबाबांनी श्रद्धा आणि सबुरीचा संदेश संपूर्ण विश्वाला दिलेला आहे। अशा महात्म्यांचा उल्लेख हा राष्ट्रीय कॅलेंडरमध्ये अवश्य असला पाहिजे आणि म्हणून या ठिकाणी जो 15 ऑक्टोबर दिवस आहे तो निश्चित कॅलेंडरमध्ये यावा याकरता जो कार्यक्रम या ठिकाणी झालेला आहे त्याला माझं समर्थन आहे आणि निश्चित याला सफलता प्राप्त होईल असं मला वाटतं। मी असीम खेत्रपालजी यांचं साईबाबा संस्थांच्या वतीने त्यांचं मनपूर्वक अभिनंदन करतो आणि धन्यवाद देतो की त्यांनी बाबांच्या जीवनावर जो चित्रपट काढलेला होता शिर्डी के साईबाबा, या चित्रपटामुळे जे ते बाबांचं कार्य ते जगभरामध्ये गेलं। आज या ठिकाणी जे आहे ते शिर्डी 2000 पूर्वी आणि नंतर या संदर्भाने सुद्धा एक पुस्तकाचं प्रकाशन झालेलं आहे। त्यामुळे सुद्धा जे आहे ते इथं काय काय चेंजेस झालेले, पूर्वी काय परिस्थिती ही सुद्धा भक्तांना मिळणार आहे। म्हणजे बाबांच्या कार्याचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी साईबाबा संस्थांचा जो नेहमी प्रयत्न असतो त्यासाठी जे आहे ते आसिमजी यांची नेहमीच मदत आहे। आसिमजी सारखेच समर्पित भावनेने कार्य करणारे हजारो साई भक्त आहेत जे बाबांच्या कार्याचा प्रचार प्रसार करण्यासाठी मदत करत असतात। त्यांना सुद्धा मी धन्यवाद देतो। आज या ठिकाणी JP सिसोदिया जी आहे, बाबांचा जो महानिर्वाण दिन जो आहे तो शासकीय कॅलेंडरमध्ये यायला पाहिजे यासाठीचा तो 8 वर्षापासून प्रयत्न करत आहेत। त्यांच्या प्रयत्नाला सुद्धा जे आम्ही बी संस्थांच्या वतीने ठराव घेऊन त्यांच्या प्रयत्नाला आम्ही साथ देणार आहे। शासकीय कॅलेंडरमध्ये येण्याचं कारण जे आहे, शासकीय कॅलेंडरमध्ये नोंद झाली म्हणजे बाबांचं कार्य जे आहे ते आणखीन जगभरामध्ये पोचेल आणि बाबांचा जो संदेश आहे श्रद्धा आणि सबुरी जी आहे या संदेशाची खरं म्हणजे आज जगाला जी आहे ती गरज आहे आणि तो संदेश जो आहे तो सर्व जगाला पोहोचला पाहिजे, त्यासाठीचा आज प्रयत्न आहे। सब जितना भी कार्य हो रहा है बाबा की कृपा से हो रहा है, बाबा चाह रहे तो ये हो रहा है, आप सबके सहयोग से हो रहा है। और चूंकि हमारे दिल की इच्छा है, करोड़ों भक्तों की इच्छा है कि जब सभी भगवानों के, सभी महापुरुषों के नाम से सरकारी कैलेंडर में दिन है तो हमारे इष्ट साईं बाबा के नाम से भी होना चाहिए। जन्म का तो किसी को मालूम नहीं, निर्माण तारीख उनकी है 15 अक्टूबर और निर्माण दिवस के रूप में ये सरकारी कैलेंडर पर आ जाए तो बाबा की कृपा से सभी के सहयोग से हम इसमें प्रयास कर रहे हैं और आज ये महत्वपूर्ण कार्यक्रम भी आप सबके प्रयास से हुआ है। तो इसी के माध्यम से हम प्रधानमंत्री जी से आग्रह करेंगे किसी तरीके से भी उनसे मुलाकात हो जाए या किसी से भी जो भी सिस्टम हो
तो ये इस दिन को सबकी इच्छा है इसको साई निर्वाण दिवस के नाम से घोषित कर दें। जय श्री राम। निश्चितपणानं इथले काही आता जे ठरल्याप्रमाणे चर्चेप्रमाणे डेलिगेशन येऊन आदरणीय पंतप्रधान मोदी साहेबांना हे निवेदन तर करूच, परंतु जिथे जिथे मला संधी मिळेल तिथे म्हणजे लोकसभेमध्ये देखील त्या अधिवेशनामध्ये आमचा मांडण्याचा मी तर प्रयत्न करणार आहे. आणि आता दिल्लीला गेल्यानंतर हे पत्र देखील पंतप्रधान आणि संबंधित ज्या काही यंत्रणा आहेत त्यांना देखील मी ही नोट त्यांच्या लक्षात आणून देणार आहे आणि माझे प्रयत्न मी जारी ठेवणार. आज मेरा सौभाग्य है कि जो हमारे अभी जो सीईओ हैं, क्योंकि मैं अभी विश्व का भ्रमण करके आया हूँ, और ये जो हमारे अभी सीईओ हैं इनने जिस ढंग से बाबा का आगे प्रचार करने का सोचा है, आज मेरी छाती 56 की हो जाती है, क्योंकि उधर पहले लोग आते थे और इधर उनको वैसा स्वागत नहीं मिलता था. तो ये एडमिनिस्ट्रेशन की कोई गलती नहीं थी, एक माइंडसेट होता है. आप कहते हैं आप फादर के पास आ रहे हैं और जितना शिरडी का प्रचार हो सकता है बाबा ने कोई शक्ति दी है मैं कर रहा हूँ, मगर इसके पीछे जो गुरु स्थान को आने के लिए लोग तरसते हैं वहाँ पर उनका स्वागत खाली स्माइल से हो जाए बस उसका दिन बन जाता है. तो मैं इनको आज नमन करता हूँ कि इनने जो कार्य कर रहे हैं और जैसे जैसे स्टेप्स ले रहे हैं वो एक बहुत ही प्रेरणादायक और बहुत ही लोगों के लिए खुशीदायक है. ये जो किताब है 2000 एंड बिफोर एंड आफ्टर, क्योंकि हम ही लोगों ने देखा है कि 2000 पहले क्या था. वहाँ पर 1000 1500 आदमी आता था, आज 1 लाख आदमी. और वो जो दौर है बागचूरे जी से लेके यहाँ तक, वो दौर हमने ही खाली देखा है, बहुत चंद लोगों ने देखा है. तो वो दौर भी बहुत काबिल तारीफ था और 25 साल में शिरडी वर्ल्ड के मैप में बैठ गया. तो हमारे को तो चलो बाबा ने चुना है प्रचार करने के लिए, बट उस स्थान को रखना और ठीक रखना बहुत बड़ा कार्य है. और मैं आज दोनों के साथ हूँ जिन लोगों ने ये पॉसिबल किया. आज किस तरह बदलाव हुआ है, भक्त किस तरह साईं बाबा से जुड़ रहे हैं, आप भी पूरी दुनिया में घूमते हैं, तो अरे आज जो हो रहा है, अगर देखिए भारत में कहते हैं अगर हरियाणवी को जीत लिया, आज पूरे हरियाणा में बाबा की गूंज है. दूसरी बात कि आज मुस्लिम, क्रिश्चियनिटी, पारसीज, सिख, हरियाणवी जब एक को गुरु मानता है तो ज़्यादा दूर नहीं है. 25 साल में जो शिरडी ने बदलाव देखा है ऐसा कभी हिस्ट्री में ना हुआ है. तो आप समझ लीजिए वो साक्षात शिव की वाणी है, और जब शिव की वाणी है तो दुनिया को बदल देगा. आज जिस ढंग से रिस्पांस अमेरिका में मिला है साईं बाबा पीस अवार्ड्स का, मैं आज पूरा यकीन है अगर कंधे से कंधा हम लोग बनाएं तो साईं बाबा पीस अवार्ड एक दिन नोबेल प्राइज की टक्कर पे खड़ा हो जाएगा. या कार्यक्रमाला महंत रामगिरी महाराज, खासदार भाऊसाहेब वाकचौरे, माजी खासदार सदाशिव लोखंडे, सीईओ गोरक्ष गाडीलकर, आशिम खेत्रपाल, कमलाकर कोते, सचिन तांबे, अजित पारख, सुजित गोनकर, सुनील बारहाते, प्रमोद मेढी, पारस जैन, साई मनोज, संजय सिंग तसेच आयोजक JP सिसोदिया यांच्यासह देशविदेशातील साई भक्त आणि ग्रामस्थ उपस्थित होते. प्रतिनिधी जावेद सय्यद, माय न्यूज शिर्डी.